हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाल राजापुरे आणि तुम्ही पाहत आहात आयटी टॉक्स बाय विशाल. या व्हिडिओमध्ये आपण इंडस्ट्री ओरिएंटेड स्किल्स पाहणार आहोत. मी सध्या पाहतो की कॅन्डिडेट्स मध्ये खूप जास्त स्किल्सच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन आहे. त्यांना समजत नाहीये की एक्झॅक्टली कोणत्या स्किल्सवर फोकस केला पाहिजे जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये किंवा करंट आयटी मार्केटमध्ये स्कोप असेल. सो इंडस्ट्रीमध्ये असे कोणते स्किल्स आहेत जे खूप जास्त डिमांडिंग आहे, ज्यामध्ये खूप जास्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम होतं. अशा प्रकारच्या स्किल्स बद्दलची मी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला या आयटी चॅनलवरचा कॉन्टेंट कसा वाटत आहे मला प्लीज कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुमच्या कलिग सोबत, तुमच्या फ्रेंड सोबत आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आपला कॉन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. तर आपण पहिल्यांदा इंडस्ट्री स्किल्स पाहूया. यामध्ये मी असे स्किल्स मेन्शन केलेले आहेत जे आता सध्या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त वाईडली यूज होतात. सो तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये एंट्री कराल आणि जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट्सवर काम करायला स्टार्ट कराल तेव्हा हे सर्व स्किल जे इथे मेन्शन केलेले आहेत ते सर्व स्किल्स खूप जास्त प्रमाणामध्ये यूज होताना तुम्ही पहा. त्यामध्ये मी पहिलं स्किल मेन्शन केलेलं आहे UI फ्रेमवर्क्स. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जर तुम्हाला वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट रिलेटेड प्रोजेक्ट्सवर काम करायचं असेल तर त्यामध्ये फ्रंट एंड आणि बॅक एंड असे दोन वेगळे पार्ट असतात. त्यातलाच जो फ्रंट एंडचा पार्ट आहे तो पार्ट जर तुम्हाला प्रॉपरली करायचा असेल, त्यावर जर त्या रिलेटेड जर तुम्हाला कोडिंग करायचं असेल तर त्यासाठी UI फ्रेमवर्क्स लागतात. सो UI फ्रेमवर्क्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी इथं मेन्शन केलेलं आहे अँग्युलर, रिॲक्ट, Vue.js आणि Next.js. आता हे 4 फ्रेमवर्क्सच UI फ्रेमवर्क्स म्हणून काउंट केले जातात का तसं नाही आहे, पण हे जे फ्रेमवर्क्स आहेत तिथे मेन्शन केलेले हे खूप जास्त पॉप्युलर फ्रेमवर्क्स आहेत. सो अँग्युलर फ्रेमवर्क हे गुगलने डेव्हलप केलेलं आहे, रिॲक्ट हे फेसबुकचं आहे म्हणजे मेटाचं आहे आणि Vue.js आणि Next.js हे खूप जास्त पॉप्युलर फ्रेमवर्क्स आहेत जे ह्यांचे एक्सटेन्शन्स आहेत. सो Next.js इज बिल्ट ऑन टॉप ऑफ रिॲक्ट. आता हे जे UI फ्रेमवर्क्स आहेत हे स्किल गेन करण्यासाठी तुम्हाला UIचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणून जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिक्वायर्ड स्किल्समध्ये जे स्किल्स मेन्शन केले UI रिलेटेड, ज्यामध्ये HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट होतं, हे स्किल्स तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि हे जे UI फ्रेमवर्क्स आहेत त्याच्यासाठी जे बेसिक फाउंडेशन लागतं ते फाउंडेशन तुमचं HTML, CSS आणि जावास्क्रिप्टपासूनच येतं. म्हणून तुम्हाला अगोदर ते करावं लागेल आणि ते केल्यानंतर तुम्ही हे फ्रेमवर्क्स लर्न करू शकता. आता यामध्ये जर तुम्ही रिॲक्ट शिकलात तर तुम्हाला Next.js इझिली येऊन जातं, पण अँग्युलर आणि रिॲक्टमध्ये थोडा डिफरन्स आहे. सो अँग्युलरचा एक वेगळा ट्रॅक आहे, रिॲक्टचा एक वेगळा ट्रॅक आहे. खूप सारे इंडस्ट्री ॲप्लिकेशन्स अँग्युलर यूज करतात, खूप सारे रिॲक्टही यूज करतात. त्यामुळे असं एक पर्टिक्युलर फ्रेमवर्कच करावा असं काही नाही आहे. तुम्ही अल्टरनेटिव्ह फ्रेमवर्क यामध्ये पाहू शकता. आणि एकदा तुम्हाला अप्रोच समजला की तुम्ही अप्रोचनुसार फ्रेमवर्क चेंज करून दुसरं फ्रेमवर्कही शिकू शकता. सो हे झालं UI फ्रेमवर्क्स. दुसरा पार्ट आहे त्यातलाच बॅक एंड फ्रेमवर्क्स. बॅक एंड फ्रेमवर्कमध्ये लँग्वेजनुसार गोष्टी आहेत. त्यामध्ये जसं मी आता इथे स्टॅक्स तयार केलेले आहेत. जावा स्टॅक आहे, पायथनचा स्टॅक आहे, जावास्क्रिप्टचा स्टॅक आहे, C#चा स्टॅक आहे आणि गोलँगचा स्टॅक आहे. सो जावा स्टॅकमध्ये जर पाहिलं तर स्प्रिंग बूट हे फ्रेमवर्क खूप जास्त पॉप्युलर आहे, बॅक एंड फ्रेमवर्क. त्यासोबतच स्प्रिंग MVC, स्प्रिंग सिक्युरिटी, हायबरनेट JPA या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्ही स्प्रिंग बूट शिकले म्हणजे हे स्किल्स तुम्ही ॲट अ टाइम शिकू शकता. सो स्प्रिंग बूट हे जावाचं फ्रेमवर्क झालं. तसंच जर तुम्ही पायथनमध्ये गेलात तर पायथनच्या स्टॅकमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये Django, फ्लास्क आणि फास्ट API हे या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकू शकता, ज्या यूज करून तुम्ही पायथनमध्ये बॅक एंड डेव्हलपमेंट करू शकता. तसंच जावास्क्रिप्टमध्येही एक स्टॅक आहे ज्याच्यामध्ये Node.js, Express.js आणि Nest.js या 3 गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये काय होतं, काही लोकांमध्ये, काही कॅन्डिडेट्समध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. त्यांना वाटतं जावास्क्रिप्ट ही फ्रंट एंड लँग्वेज पण आहे. तर जावास्क्रिप्ट ही फ्रंट एंडसाठी आहे लँग्वेज, पण जावास्क्रिप्टमध्ये बॅक एंड स्टॅकही बिल्ड करता येतो. जसं तुम्ही पाहू शकता की Node.js म्हणजेच काय की तुमचं फ्रंट एंड ॲप्लिकेशन हे HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे यूज करून किंवा एक UI फ्रेमवर्क यूज करून बिल्ड असेल आणि बॅक एंड ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही Node.js यूज करू शकता. म्हणजे तुमचं फुल्ली जावास्क्रिप्ट बेस्ड ॲप्लिकेशन कम्प्लिटली बनू शकतं. नंतर C#मध्येही डेव्हलपमेंट ही ASP.NET कोर या फ्रेमवर्कने होते. आणि जर आपण शेवटचा स्टॅक पाहिला गोलँगचा तर त्याच्यामध्ये जिन, फायबर आणि इको हे 3 स्किल्स आहेत जे यूज करून तुम्ही गोमध्येही बॅकएंड लिहू शकता. सो बेसिकली हे जे 5 स्टॅक्स आहेत या 5 स्टॅक्सने आता सध्या एंटरप्राइजमध्ये खूप जास्त वाईडली बॅकएंड डेव्हलपमेंट होते. सो मॅक्सिमम जॉब ऑपॉर्च्युनिटीज या 5 स्टॅक्समध्ये आहेत. तुम्ही एक कंपनी जॉईन केली, कंपनीमध्ये ऑलरेडी ऑनगोईंग प्रोजेक्ट असेल, ऑनगोईंग ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट चालू असेल, तर अशा ॲप्लिकेशन्समध्ये किंवा अशा प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही पहा यापैकीच एक स्टॅक्स यूज केलेला असेल. मी असं म्हणत नाही की 100% ॲप्लिकेशन्समध्ये हाच स्टॅक आहे, पण मोस्ट ऑफ द ॲप्लिकेशन्समध्ये हाच स्टॅक असतो. हा जो ट्रॅक आपण बोलत आहोत हा ट्रॅक आपला कम्प्लिटली डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला सांगत आहे. पुढचं इम्पॉर्टंट स्किल आहे REST APIs. REST API मध्ये या साऱ्या कॉन्सेप्ट्स आहेत ज्या मी इथे मेन्शन केलेल्या आहेत, ज्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे HTTP मेथड्स. तर आता HTTP मेथड्स म्हणजे काय की जेव्हा आपण REST API लिहित असतो तेव्हा तो API कोणत्या तरी पर्टिक्युलर HTTP मेथडला सपोर्ट करतो. त्यामध्ये गेट येतं, पोस्ट येतं, पुट येतं, डिलीट येतं, पॅच येतं
आणि रिसेंटली एक क्वेरी नावाची मेथड आहे ती पण त्यामध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे. सो याचं नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यासोबत स्टेटस कोड, जेव्हा आपण API लिहितो तेव्हा त्या APIचा रिस्पॉन्स सर्व्हर रिटर्न करत असतो. त्या रिस्पॉन्स सोबत सर्व्हर हा एक स्टेटस कोडही रिटर्न करतो. त्या स्टेटस कोडबद्दल तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा APIचा रिस्पॉन्स 200 आला तर तुम्हाला समजतं की तुमचा API रिस्पॉन्स सक्सेसफुल झालेला आहे, सर्व्हरने प्रॉपर लॉजिक एक्झिक्यूट करून रिटर्न केलेला आहे. जर समजा 404 रिस्पॉन्स आला त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही जो रिसोर्स रिक्वेस्ट करत आहात सर्व्हरला तो रिसोर्स सर्व्हरवर अवेलेबल नाही आहे. जर तुम्हाला स्टेटस कोड 500 आला दॅट मीन्स की सर्व्हरमध्ये काहीतरी इंटरनल एरर आला आहे, म्हणून ते इंटरनल सर्व्हर एरर असा रिस्पॉन्स रिटर्न करतात. सो हे झाले काही स्टेटस कोडचे एक्झाम्पल्स. असे एक्झाम्पल्स तुम्हाला किंवा असे स्टेटस कोडबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. नंतर आहे जेसन. आता सध्या इंडस्ट्रीमध्ये जेसन ही खूप वाईडली यूज होते. जेसन म्हणजे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. यामध्ये कसं असतं की जेव्हा आपण API कॉल करतो तेव्हा क्लायंटकडनं एक रिक्वेस्ट जात असते आणि सर्व्हरकडनं रिस्पॉन्स येत असतो. सो ह्या रिक्वेस्टचा जो फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट जेसनमध्ये असतो किंवा XML असतो. सो त्यासाठी जेसन XML हे फॉर्मॅट समजणं गरजेचं आहे. तसंच सर्व्हरचा रिस्पॉन्सही आपल्याला XML किंवा जेसनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स येतो. त्यामुळं या जेसन फॉर्मॅटचं नॉलेज असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे की व्हॅल्यू पेअर टाईप फॉर्मॅट असतो, तेव्हा रिस्पॉन्स खूप जास्त मोठा असतो, लार्ज असतो. त्यामध्ये नेस्टेड जेसनही असतात, त्यामुळं जेसनचं डिटेल नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे JWT ऑथेंटिकेशन. तर आता JWT ऑथेंटिकेशन आणि OAuth बेसिक्स या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या गोष्टी ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन रिलेटेड आहेत, ज्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की तुम्ही जर अशा एखाद्या ॲप्लिकेशन्सवर काम करत आहात जिथे सिक्युरिटी रिलेटेड अस्पेक्ट किंवा सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे, जिथे तुम्हाला लॉग इनचा फ्लो इम्प्लिमेंट करायचा आहे किंवा रजिस्ट्रेशनचा फ्लो इम्प्लिमेंट करायचा आहे, सिंगल साइन ऑन इम्प्लिमेंट करायचा आहे. सो या सगळ्या टर्म्स ज्या आहेत या सगळ्या टर्म्स या ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन रिलेटेड आहेत, त्यामुळे या गोष्टींबद्दलचं नॉलेज असणंही तुम्हाला गरजेचं आहे. नंतर आहे API डॉक्युमेंटेशन. आता जेव्हा तुम्ही APIs लिहिता आणि ते APIs तुम्ही कस्टमरसोबत किंवा क्लायंटसोबत शेअर करता तेव्हा त्यांना API डॉक्युमेंटेशन पाहून तुमचा API काय करतोय याबद्दलची इन्फॉर्मेशन समजणं गरजेचं असतं. म्हणून API डॉक्युमेंटेशन हेही खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये स्वायगर वगैरे यासारख्या कॉन्सेप्ट्स आहेत, त्या कॉन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर केल्या तर तुम्हाला API डॉक्युमेंटेशन प्रॉपरली लिहिता येईल. आणि API टेस्टिंग. आता API टेस्टिंग हा एक टेस्टिंगचा भाग आहे. तुम्ही जेव्हा APIs लिहित असता तेव्हा त्या APIsला तुम्ही व्हेरीफाय कसं करायचं, टेस्ट कसं करायचं याबद्दलचं नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या कॉन्सेप्ट्स ह्या REST APIच्या अंडर मी ॲड केलेल्या आहेत, ज्या आता सध्या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त वाईडली यूज होतात, म्हणून मी इथे मेन्शन केलेल्या आहेत. नंतर आहे क्लाउड प्लॅटफॉर्म्स. आता क्लाउड प्लॅटफॉर्म्समध्ये AWS, Azure, Google क्लाउड आणि Oracle क्लाउड हे 4 क्लाउड मी इथे मेन्शन केलेले आहेत. पण या क्लाउड्स व्यतिरिक्त अजूनही खूप सारे क्लाउड्स असतात. थर्ड पार्टी क्लाउड आहे, IBM क्लाउड आहे, खूप सारे क्लाउड्स असतात. डिपेंड ऑन ॲप्लिकेशन्स किंवा त्यांचा किंवा पर्टिक्युलर क्लायंटचा टाईप कोणासोबत आहे त्यावर डिपेंड आहे. पण हे इथे जे मेन्शन केलेले क्लाउड्स आहेत हे खूप जास्त पॉप्युलर आहेत. AWS हे Amazon वेब सर्व्हिस, Amazonचं क्लाउड आहे. Azure हे मायक्रोसॉफ्टचं क्लाउड आहे आणि GCP हे गुगलचं क्लाउड आहे. या क्लाउडबद्दलचं नॉलेज असणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, कारण मोस्ट ऑफ द एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स हे क्लाउडवर बिल्ड केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला या क्लाउडबद्दल नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. यामध्ये सर्टिफिकेशन्स खूप सारे आहेत, त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, पण हे एक इंडस्ट्री स्किल आहे म्हणून मी यामध्ये ॲड केलेलं आहे. पुढचं इम्पॉर्टंट इंडस्ट्री स्किल आहे ते म्हणजे लिनक्स. तर कसं असतं, तुम्ही जेव्हा लोकल डेव्हलपमेंट करता तेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट तुमच्या विंडोज PCवर किंवा मॅकवर करत असता. पण जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट डेव्हलप होतं तेव्हा ते ॲप्लिकेशन आपल्याला कुठेतरी होस्ट करायचं असतं आणि ते होस्टिंग प्लॅटफॉर्म जे असतात ते प्लॅटफॉर्म मोस्ट ऑफ द टाईममध्ये लिनक्स असतात. म्हणून लिनक्सबद्दलची इन्फॉर्मेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामध्ये फाईल सिस्टम्स, परमिशन्स, शेल कमांड्स, बॅश स्क्रिप्टिंग, प्रोसेस मॅनेजमेंट आणि नेटवर्किंग कमांड्स या रिलेटेड गोष्टी समजणं इम्पॉर्टंट आहे. लिनक्समध्ये तुम्हाला कमांड्स लिहिता येणं गरजेचं आहे. त्यामध्ये परमिशन्स कशा ॲड करायच्या, फाईल्स कशा बनवायच्या, फाईल्स मूव्ह कशा करायच्या, डिलीट कशा करायच्या, व्हॉल्यूम माउंट कसं करायचं, वेगवेगळे पाथ्स कसे असतात, कोणत्या पाथ्सला परमिशन्स कशा द्यायच्या असतात, या सर्व गोष्टींचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून बेसिकली लिनक्स हे एक इंडस्ट्री लेवल स्किल आहे जे तुमच्याकडं पाहिजे. पुढचं इम्पॉर्टंट स्किल मी ॲड केलेलं आहे टेस्टिंग. आता टेस्टिंगमध्येही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला इथे सांगत आहे. त्यामध्ये आहे युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, JUnit, Mockito, API टेस्टिंग आणि टेस्ट ऑटोमेशन. तर आता यापैकी युनिट टेस्टिंग ही अशी टेस्टिंग आहे जी तुम्हाला तुम्ही जो कोड लिहिता त्या कोडसोबत तुम्हाला लिहावं लागते. सो युनिट टेस्टिंग ही मेनली डेव्हलपरकडनंच केली जाते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखादं फंक्शन लिहिलं, त्या पर्टिक्युलर फंक्शनला टेस्ट करणाऱ्या ज्या टेस्ट केसेस आहेत त्या टेस्ट केसेसमध्ये युनिट टेस्ट केसेस त्या तुम्हाला कोडिंग थ्रू ॲप्लिकेशन्समध्ये लिहावं लागतं. इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या कंपोनंटचं टेस्टिंग, तेही तुम्हाला करावं लागतं. आता इथे JUnit आणि Mockito मी मेन्शन केलेलं आहे. हे जावामधले टेस्टिंग फ्रेमवर्क्स आहेत. हे फ्रेमवर्क यूज करून तुम्हाला टेस्ट सिनारिओज लिहिता येतात.
याबद्दलचंही नॉलेज असणं गरजेचं आहे. नंतर एपीआय टेस्टिंग जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट बनवून एपीआय कॉल करून त्याच्यावर टेस्टिंग करता आली पाहिजे. म्हणजेच तुमचा एपीआय जर कॉल केला त्या एपीआयकडनं कोणता रिस्पॉन्स एक्सपेक्टेड आहे तो रिस्पॉन्स आणि एपीआयकडनं आलेला ॲक्च्युअल रिस्पॉन्स यांचं कम्पॅरिझन केलं जातं, जेणेकरून तुमचा एपीआय एंड टू एंड चालतो का नाही हे टेस्ट केलं जातं. आणि टेस्ट ऑटोमेशन, आता ही टेस्ट ऑटोमेशन ही खूप मोठी ब्रांच आहे, पण ॲज अ डेव्हलपर तुम्हाला टेस्टिंगबद्दलचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, म्हणून मी स्किल इथे ॲड केलेलं आहेत. आणि शेवटचं इंडस्ट्री स्किल मी इथे मेन्शन केलेलं आहे ते म्हणजे प्रोजेक्ट्स. तर आता प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही काय काय करायला पाहिजे, तर तुम्ही पर्सनल प्रोजेक्ट्स बनवा, CRUD ॲप्लिकेशन्स लिहा. आता CRUD ॲप्लिकेशन्समध्ये बऱ्याच कॅन्डिडेट्सला असं वाटतं की क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट API लिहिले आणि तुमचं CRUD ॲप्लिकेशन्स कंप्लीट झाले. पण मी तुम्हाला यामध्ये सांगू इच्छितो की जर तुम्ही प्रॉपर CRUD ॲप्लिकेशन्स लिहिले आणि तुम्ही जे स्किल्स लर्न करता ते स्किल्स त्यामध्ये जर तुम्ही ॲडअप करत गेले तर CRUD ॲप्लिकेशन्स रिलेटेड ही खूप मोठा प्रोजेक्ट बनू शकतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्ही एक API लिहित आहे आणि त्या API मध्ये तुम्ही एक रिक्वेस्ट बॉडी पाठवताय आणि त्या रिक्वेस्ट बॉडीमधली इन्फॉर्मेशन तुम्हाला डेटाबेसमध्ये सेव्ह करायची आहे. तर सो तुम्ही एक पोस्ट API लिहिला त्यासाठी. आता यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट पाठवली, तुमची रिक्वेस्ट डेटाबेसमध्ये जाऊन सेव्ह झाली, पण ऑन टॉप ऑफ दिस तुम्ही यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट लर्न करून ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये तुम्ही ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन ॲड करू शकता, स्टेटस कोड प्रॉपर हँडल करू शकता, एक्सेप्शन हँडलिंग प्रॉपरली एनहान्स करू शकता, तुमच्या APIचा परफॉर्मन्स कसा ट्यून करता येईल याबद्दलचे कॉन्सेप्ट तुम्ही लर्न करून त्या फ्लोमध्ये ॲड करू शकता. नंतर तुम्ही कॅशिंग ॲड करू शकता, जेणेकरून तुमच्या APIचा परफॉर्मन्स अजून बूस्ट होईल. नंतर तुमच्या डेटाबेस रिलेटेड कॉन्सेप्ट तुम्ही त्यामध्ये क्लिअर करू शकता. जर तुम्ही हायबरनेट यूज केलेला असेल तर त्यामध्ये तुमच्या क्वेरीज कशा एक्झिक्यूट होत आहेत त्या क्वेरीची इन्फॉर्मेशन तुम्ही लर्न करू शकता. सो बेसिकली CRUD ॲप्लिकेशन्समध्येही खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. नंतर ऑथेंटिकेशन, जसं तुम्हाला मी मगाशी बोललो, ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन या कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. API इंटिग्रेशन, म्हणजे एक API एक सर्व्हिसमधून दुसऱ्या सर्व्हिसला कॉल, दुसऱ्या सर्व्हिसमधून तिसऱ्या सर्व्हिसला कॉल, याबद्दलचं इंटिग्रेशन, याबद्दलचं रिस्पॉन्स हँडलिंग, एरर हँडलिंग या गोष्टी समजणं इम्पॉर्टंट आहे. डेटाबेस इंटिग्रेशन, तुमच्या ॲप्लिकेशनला डेटाबेस कसा कनेक्ट करायचा, डेटाबेस लेवल कॉल्स कसे करायचे, या सर्वाचं नॉलेज असणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे डिप्लॉयमेंट. जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट करता तेव्हा तुम्ही लोकली डेव्हलपमेंट करता, पण जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन डेव्हलप करून होईल त्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन हे सर्व्हरवर डिप्लॉय करावं लागतं. तर त्या डिप्लॉयमेंटसाठी काही प्रोसेस असतात, काही स्टँडर्ड्स असतात, ते तुम्हाला फॉलो करावं लागतात. त्या गोष्टी डिप्लॉयमेंटमध्ये येतात. आणि GitHub पोर्टफोलिओ, आता तुम्ही हे जी सर्व काही लर्निंग करतात ही सर्व लर्निंग तुम्ही तुमच्या GitHub पोर्टफोलिओच्या अंडर मेंटेन करा. तुमचा पोर्टफोलिओ चांगला बिल्ड करा. त्या पोर्टफोलिओला तुमच्या रेझ्युमेमध्ये, लिंक्डइनवर, नोकरीवर, वेगवेगळ्या जॉब पोर्टल्सवर मेन्शन करा. त्याने तुमचे प्रोफाईल खूप जास्त बूस्ट होईल आणि प्रोफाईल रिव्ह्यूवरला तुमच्या स्किल्सबद्दलची क्लिअर कट आयडिया येऊन जाईल. ह्या सगळ्या गोष्टी मी प्रोजेक्टच्या अंडर मेन्शन केलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे जे स्किल्स मी मेन्शन केलेले आहेत हे आहेत इंडस्ट्री रिक्वायर्ड स्किल्स. म्हणजेच इंडस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला या गोष्टींवरच खूप जास्त काम करावे लागते. अपार्ट फ्रॉम दिस मी करिअर ग्रोथ स्किल्सही यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर डॉकर, कुबरनेटिस आणि CI/CD या 3 गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तुम्ही डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुमची प्रोफाईल बिल्डअप करत असाल तर त्यामध्ये एक ॲडिशनल तुमची प्रोफाईल एनहान्स होण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता त्याचा हा पार्ट आहे. सो तुम्ही डॉकरबद्दलचं नॉलेज गेन करू शकता. तर डॉकरमध्ये डॉकर इमेजेस म्हणजे काय, डॉकर कंटेनर्स म्हणजे काय, डॉकर फाईल कशी लिहायची, डॉकर कंपोज म्हणजे काय, व्हॉल्यूम्स म्हणजे काय आणि नेटवर्किंग या रिलेटेड कॉन्सेप्ट्स तुम्ही क्लिअर करू शकता आणि डॉकर शिकू शकता. एकदा तुम्ही डॉकर लर्न केलं की त्यानंतर तुम्ही कुबरनेटिसही एक्सप्लोर करू शकता. सो कुबरनेटिस समजण्यासाठी डॉकरबद्दलचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. आता कुबरनेटिसमध्ये पॉड्स म्हणजे काय, कुबरनेटिस डिप्लॉयमेंट्स काय असतं, सर्व्हिसेस म्हणजे काय, कॉन्फिग मॅप कशी लिहितात, सिक्रेट्स कसे मॅनेज करतात, इंग्रेस म्हणजे काय आणि हेल्म म्हणजे काय याबद्दलच्या कॉन्सेप्ट्स आहेत. या कॉन्सेप्ट तुम्ही एक्सप्लोर करू शकता जेणेकरून तुमचं कुबरनेटिस आणि डॉकर रिलेटेड नॉलेज खूप जास्त स्ट्रॉंग होईल. एकदा डॉकर आणि कुबरनेटिस बद्दलची अंडरस्टँडिंग तुम्हाला आली की तुम्ही मग CI/CD पाईपलाईन कशी बिल्ड करतात, जेनकिन्स म्हणजे काय, बिल्ड पाईपलाईन, डिप्लॉयमेंट पाईपलाईन, ऑटोमेटेड टेस्टिंग आणि ऑटोमेटेड डिप्लॉयमेंट हे एरियाजही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आता या ज्या टर्म्स आहेत डॉकर, कुबरनेटिस आणि CI/CD या मोर ऑफ डेव्हऑप्स साईडला पडतात, पण तुम्ही डेव्हलपमेंट सोबत या टेक्नॉलॉजी जर एक्सप्लोर केल्या तर तुमची प्रोफाईल अजून जास्त स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला एंड टू एंड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये याचा खूप जास्त बेनिफिट होईल. तर हे स्किल्स आहेत जे आता सध्या इंडस्ट्रीला लागत आहेत. त्यामुळे मी अपेक्षा करतो की तुम्ही या स्किल्सवर जास्तीत जास्त फोकस करा, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गेन करा. तुम्हाला यातल्या पर्टिक्युलर स्किल बद्दल जर डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती मला कमेंट करून सांगा. मी त्यावर डेफिनेटली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत, कलिग सोबत, ज्यांना याची जास्त गरज आहे अशांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना हा आपला चॅनल रिकमेंड करा आणि त्यांना या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.